प्रत्येक टर्मला 50% जर विकास झाला तर काय काय समस्या आहेत त्या येणाऱ्या टर्म मध्ये तर सुटतील ना. आता बाद झाले राजकीय पुढाऱ्यांचे पेटे बांधणे, बाद झाले. आता सर्वसामान्य शेतकरी घरातील एक युवा शेतकरी माढा लोकसभेला उभा राहत आहे. नेत्यांचा फोन येणार पण नाही, कारण का मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही. मी गावामध्येही कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नाही. मोदी सरकारबद्दल म्हणाल तर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले ठीक आहे, बाकीचे त्यांचे तर रस्ते असतील, बाकी त्यांचं चालू आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलंय त्यांनी? 30,000 रुपये घातले तर 10,000 रुपये पण निघत नाहीत. एवढी परिस्थिती शेतकऱ्यांवर आहे. जनता ज्याला कौल देईल तो 80% तर जिंकलेला असतो. युवा पिढी खरं राजकारणामध्ये सक्रिय झाली पाहिजे. युवा पिढी आली तर युवा पिढीला माहित आहेत का आजच्या समस्या काय आहेत. 100% बदल हा राहील, कारण का मी एक शेतकरी मुलगा आहे. मला माहित आहे शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात. वडिलांचा फुल सपोर्ट आहे. काय म्हणतात? वडील म्हणतात तुला लढायचे लढतो. आई पण म्हटले तुला लढायचे लढतो, बिनधास्त लढ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे मावळे एकनिष्ठ होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोलाचा होता, तसं आज आता काय राहिलेलं नाही. मग मी खासदार झाल्यावर फक्त शेतकरी आहेत, शेतकरी कामगार वर्ग हाच मागे राहिलेला आहे. बाकी जे बिझनेसमॅन असतील, नोकर वर्ग असतील ते हायस्ट लेवलला आहेतच. शेतकरी कामगार वर्गच खाली आहे, त्यांच्यासाठी मी काम करेन. जत्रा लोकशाहीची चर्चा माड्याची सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. इथं भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंग नाईक निंबाळकर उभे आहेत. दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील उभे राहतील अशी शक्यता आहे. अद्याप काही हालचाली नाहीत, पण रणजितसिंग नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच इथं लढाई होईल अशी चिन्ह असताना अजून काही नावं देखील या यादीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अर्थात एक जे नाव आहे ते नाव या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे आणि ते नाव आहे अनिल शेडगे यांचं. हे अनिल शेडगे कोण आहेत? यांचा कुठला कारखाना आहे का? सरंजामदार आहेत का? हे कोण व्यक्ती आहेत? त्यांच्याशीच आपण भेटणार आहोत. अनिल दादा या. नमस्कार. आता तुम्हाला अनिल दादा म्हणायचं, अनिल साहेब म्हणायचं, अनिल शेठ म्हणायचं, राजकीय रिवाजानुसार तुम्हाला म्हणायचं काय? नाही, दादा शेठ ही लय पुढचे आहेत. आपण साधा शेतकरी माणूस आहे आणि तुमच्या वयाचा आहे मी. दादा शेठ आपण एवढं मोठं नाही दादा शेठ म्हणून घेण्यासाठी. आपण शेतकरी माणूस आहे आणि युवा शेतकरी. पण आता अनिल रावांना लोकसभा निवडणूक लढवावी असं का वाटलं? आता ही राजकीय परिस्थिती बघता बेरोजगारी वाढली, शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना व्यवस्थित त्यांना जॉब मिळत नाहीत. त्याच्या शेती करावी तर शेतीला पाणी नाहीत, पाणी नाही, रस्ते नाहीत, शेतीला हमी भाव नाही. मग अशा स्थितीत हे राजकीय लोक आहेत, त्यांच्या हातात एवढं असताना ते शेतकऱ्यांसाठी कुठल्याही योजना असे म्हणजे हे करू शकत नाहीत की त्यांना प्रोत्साहन करू शकत नाहीत. बरेच अशा काय काय गोष्टी आहेत, समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, तरी ते शेतकरी उरा पोटावर टाकून ते आपले काम करत राहतात. त्यांना माहित आहे आज ना उद्या काय बदल होणार नाही. जेव्हा एखादा नवीन व्यक्ती येईल तो बदल घडवून आणेल. तुम्हाला असं म्हणायचंय की अनिल शेडगे हे माड्याचे पुढचे खासदार झाले तर ते माड्यामध्ये बदल घडवून आणतील? 100%. काय काय बदल घडवून आणाल? 100% बदल हा राहील, कारण का मी एक शेतकरी मुलगा आहे. मला माहित आहे शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात. आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांना पाणी नाही, पाण्याची मूळ समस्या आहे. आता तुम्ही हा भाग बघितला तर सगळा असा दुष्काळी भाग आहे आणि माड्यातला एक नाही बऱ्यापैकी 3-4 तालुक्यात दुष्काळच आहे पूर्ण. तिथं अजून कॅनॉलचं पाणी फिरलेलं नाही. पाण्याची एक समस्या आहे. दुसरी समस्या आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही. कोणतेही पीक करा, 50,000 रुपये घातले तर 20,000 रुपये निघत नाहीत, अशी स्थिती येऊन पडलेली आहे. आता रोज शेतकऱ्याचा मुलगा आहे, घरी 2-3 एकर जमीन असते, तो नवीन आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो, पण त्याचा बाप म्हणतो की तू शेती करू नको, कारण का त्याला माहित असतं 30,000 रुपये घातले तर 10,000 रुपये पण निघत नाहीत. एवढी परिस्थिती शेतकऱ्यांवर आहे. आता एका बाजूला नाईक निंबाळकर म्हणतायत की आम्ही विकास केला, दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील म्हणतायत की त्यांनी त्यांच्या काळामध्ये विकास केला आणि आम्ही विकास करू पुढे, तिसऱ्या बाजूला जानकर म्हणतात विकास केला, सगळे म्हणतात विकास केला.
म्हणजे विकास झालाच नाही का हे खोटं बोलतात नेते? तुम्हाला आता विकास दिसतोयच की, आता तुम्ही फिरताय सगळीकडे, तुम्हाला आता विकास झाला असता तर दिसला असता ना. 50% तरी विकास व्हायला पाहिजे ना प्रत्येक टर्मला. प्रत्येक टर्मला 50% जर विकास झाला तर काय काय समस्या आहेत तर येणाऱ्या टर्म मध्ये तर सुटतील ना. असा विषय आहे. अनिलराव, आता सगळ्यात महत्वाचा विषय, आम्ही अख्खा मतदारसंघ फिरलो खरं तर. बोला. सगळ्यात मोठी भीषण समस्या काय जाणवली आम्हाला तर पाणी. बरं, ती आजची नाही, गेल्या बऱ्याच काळापासून माढा लोकसभा मतदारसंघ 2009ला पुनर्रचनेत निर्माण झाला. त्यापूर्वीही इथं निवडणुका व्हायच्याच. अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुद्धा इथं पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे. हे पाण्याची समस्या मिटवणारे कोण का मिटली? नाही, पाण्याची समस्या अजून काही मिटलेली नाही. काय होतंय, निवडणुकीच्या तोंडावर येतात, निवडणुकीच्या तोंडावर सांगतात की हे पाणी आलं ते पाणी आलं, पण त्याचा काही फायदा शेतकऱ्यांना होत नाही. कारण का पावसाळ्यात तर पाऊस पडत असतो, राहिलेले 1-3-4 महिने असतात, ते पीक तोंडावर आलेलं असतं आणि ते तोंडावर आलेलं पीक, त्या पिकाला पाण्याची गरज असते. त्या ऐन वेळेत पिकाला पाणी मिळत नाही. बरोबर. एवढा खर्च केलेला असतो, मग शेवटी शेतकऱ्याच्या पदरात नैराश्यच पडत असते. तुमचं म्हणणं असं आहे की एक शेतकरी पुत्र खासदार झाला पाहिजे माढ्याचा. शेतकरी पुत्र सर्वसामान्य घरातील कुटुंबातील कोणताही असो, तो विधानसभा लोकसभेमध्ये गेला पाहिजे. पण आता असं आहे बघा, आता एका बाजूला ही मांडणी बरोबर आहे, लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे की कुणी निवडणूक लढवू शकतो, मग विधानसभा असू दे, लोकसभा असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कुठलेही इलेक्शन असू दे, बरोबर. पण दुसऱ्या बाजूला आता वास्तव काय झाले की तुमच्या खिशामध्ये पैसा पाहिजे, तुमच्या ओळखी पाहिजेत, लोकांशी तुमचा, नेत्यांशी तुमचा ऍक्सेस पाहिजे. हे सगळं असल्याशिवाय तुम्हाला निवडणुका काय जिंकता येत नाही. हे कसं काय करणार? तुमचं म्हणणं बरोबर आहे, नेत्यांचा ऍक्सेस पाहिजे, पण सगळ्यात जास्त महत्वाचं जनतेचा ऍक्सेस पाहिजे. बरं. जनता ज्याला कौल देईल तो 80% तर जिंकलेला असतो. असं काय नाही की नेत्याचाच कौल पाहिजे. आणि जनतेनं 80% कौल दिला की नेता आपोआप येत असतो. तुम्हाला आता कोणाकोणाचे फोन आले असतील, मतदारांचे आले असतील, आलेत का असे फोन? नाही, मतदारांचे आलेत मला. पलटण तालुक्यातून आलेत, खाली करमाळा तालुक्यातून आलेत, माढामधून आलेत, सांगोला मधून आलेत, आणि ह्या तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी माहित आहे. तुम्ही ही घोषणा कुठे केली? अजून तर काय अधिकृत सगळं काय झालं नाही. नाही, मी ही घोषणा सोशल मीडियावरती केली. बरं. इंस्टाग्राम काय म्हणून तुम्ही पोस्ट केली की सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा येत्या माढा लोकसभा 2024ला उभा राहत आहे. आता बाद झाले, राजकीय पुढाऱ्यांचे फेटे मारणे बाद झाले. आता सर्वसामान्य शेतकरी घरातील एक युवा शेतकरी माढा लोकसभेला उभा राहत आहे, एवढीच पोस्ट टाक. पण आता तुम्हाला पक्षाचा आधार नाही, आता पक्षाचा आधार घेणारे कुठल्या का अपक्षाच चालले? नाही, पक्षाचा आधार नाही, अपक्ष. पक्षाचे आधार घेणारे ज्यांचं आर्थिक पाठबळ जास्त असते. तुम्ही आता पहिलेच म्हणला कारखानदारी, मक्तेदारी जे असतात, कारखाने असेल, कुठल्या कंपनी असतील, त्यांचे जे आर्थिक पाठबळ जास्त असतं ते घेऊ शकतात. आपण सर्वसामान्य, आपण अपक्षमधूनच लढाई. पांढरे कपडे घातलेत तुम्ही, अनिलराव आता नेते झालेत का? नाही, पांढरे कपडे कसं आहे की एक उमेदवार आहे. आता लोकसभेला जायचं, दिल्लीला जायचं, संसदेला जायचं, असं येड्या गबाड्यागत आलं तर तो काय म्हणणार, मग शिकलेला आहे, MA पॉलिटिकल झालेला आहे, MA पॉलिटिकल सायन्स माझं शिक्षण आहे. एक ड्रेस कोड फॉलो केलाय. ड्रेस कोड फॉलो करावा लागतो. म्हणजे कसं असं वाटलं पाहिजे की बाबा हा सुशिक्षित आहे ह्याच्यासाठी. नाहीतर असं मी पण शेतकरी आहे, आताच वजी टाकून आलो, तसाच त्याचा अवतारात आला असतो ना, तर बाकीचा दृष्टिकोन असा होतो की हा असा आहे. म्हणजे आपलं जे पर्सनल आहे, पर्सनल जे असेल ते आपण जे व्यवस्थित फॉलो केलं, पुढच्या ह्याच्यावरती छबी पडते ना की बाबा हा काहीतरी करू शकतो. आता हे घरच्यांना तर माहित असेलच, घरच्यांची काय प्रतिक्रिया येते? निवडणूक लढ म्हणतात का म्हणतात बाबा ह्या नादाला नको लागूस? घरच्यांचा सपोर्ट आहे, घरच्यांना पण माहित आहे अवस्था काय आहे. वडील काय म्हणाले? वडिलांचा फुल सपोर्ट आहे. काय म्हणतात? वडील म्हणतात तुला लढायचं लढतो. आईला सांगितलं का? हो. आई काय म्हणल्या? आई पण म्हटले तुला लढायचे लढतो, बिनधास्त लढ. ओके. आणि मित्रांचा कसा आहे रिस्पॉन्स? मित्रांचा 100% जेवढे माझ्या ह्याच्यात आहे ना कॉन्टॅक्ट मध्ये, तेवढ्यांचा 100% प्रतिसाद आहे मला. पण अनिलराव असे की तुमचे मित्र काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणार आहेत, तुमचे काही मित्र भाजपचे कार्यकर्ते असणार आहेत, बरोबर? म्हणजे सर्व पक्षीय कार्यकर्ते ते असणार आहेत. आता ज्या वेळेस इलेक्शन लागेल, एका बाजूला रणजितसिंग निंबाळकर उभे राहतील
दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील उभे राहतील, समजा असं झालं, तिसऱ्या बाजूला अनिल शेडगे उभे राहिले, तर ते अनिल शेडगेनं मतदान करणार का मग त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मतदान करणार? हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण काय झालंय की मित्रमंडळी सोडा, बाकीची जनता पण कंटाळलेली आहे. जर टर्मला तेच येतात आणि हे काही विधानसभा नाही, लोकसभा आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की जर टर्मला ते येऊन काही विकास होत नाही, एक नवीन उभा राहतोय तर त्याला शिक्का मारण्यात काय अडचण आहे. नेत्यांचा फोन आला का? नाही, नेत्यांचा फोन येणार पण नाही, कारण का मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही. मी गावामध्येही कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नाही. मी आपलं जे समाजसेवेचं काम आहे, पाणी फाउंडेशन मध्ये मी जवळजवळ 3 महिने काम केले. तुम्हाला असं वाटतंय का पण आता की आता जर समजा आपण काही सामाजिक कार्य केलं, सामाजिक कार्याच्या जोरावर आपण इलेक्शन जिंकू शकतो म्हणून? सामाजिक काम कसं आहे, आता तुम्हाला सांगितलं माझी पार्श्वभूमी, मी शेतकरी आहे. शेतकरी जेवढं माझ्याच्यान होईल तेवढं मी करणारच आहे. तर असं एवढं आर्थिक पाठबळ नाही की बाबा मी कुठं काही करू शकतो. जेवढं माझ्याच्यान शक्य आहे तेवढं मी करू शकतो आणि गाव लेवलला करू शकतो मी. आता कारण का माझी पोहोच तिथपर्यंतच आहे. ज्यावेळेस माझी कॅपॅसिटी वाढेल तसं मग जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रात 100% तिथल्या भागाचा विकास होणारच आहे. नाही, आता दुर्दैवाने काय झालं माहिती आहे का की इलेक्शन तर कुणी लढवू शकतं, पण मुद्दा असा झालेला आहे की जरी असं कुणी इलेक्शन लढवायचं ठरलं, तो पक्षाशी निगडीत नाही आणि नवीन राजकारणात येतोय, तर त्याचं पाय ओढायचं काम सुरू होतं आणि वेड्यात काढलं जातं अक्षरशः. असं तुम्हाला कुणी वेड्यात काढलं का? झाले 10% झाले. काय म्हणले लोक? 10% म्हटले की आपलं काम नाहीये, ते राजकारण म्हणजे आपला अजेंडा नाहीये. आपलं शेती बरी, आपल्या काय असेल बिझनेस, आता माझा गायींचा बिझनेस आहे, तो आपला बिझनेस आहे, तोच आपला सेटअप तू चालू ठेव. हे असं का म्हणलं असतील लोक की राजकारणात नको पडायला, राजकारण वाईट आहे, असं का म्हणत असतील लोक? लोकांना अजेंडा माहित आहे ना राजकीय पक्षांचा, त्यांची पार्श्वभूमी त्यांना माहित असते की बाबा राजकीय लोकांचं कसं असते, त्यांना माहित असते. मग ते आपल्याला फक्त ज्ञान देत असतात की नको यात पडायला, पण आता ते म्हणतात नको पडू. तुम्हाला काय वाटतं, राजकारणात पडलं पाहिजे तरुणांनी का नाही पडलं पाहिजे? युवा पिढी खरं राजकारणामध्ये सक्रिय झाली पाहिजे. बरं, युवा पिढी आली तर युवा पिढीला माहित आहेत का आजच्या समस्या काय आहेत. ते 80% बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगारी झालेली आहे. 10-15 हजार रुपये पगार घेतात महिन्याला, तो काय त्यांना पुरत नाही. फक्त जगण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात जातात आणि शेती मस्त असते, त्यात इम्प्लिमेंट नसल्यामुळं सगळा प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे शेतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून अनिल रावांना महत्वाचं काय लढवायचे, महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे ना विकास होत चाललेला आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कोणताही विकास अजून झालेला नाही. मोदी सरकारबद्दल काय वाटते? मोदी सरकारबद्दल म्हणाल तर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? ठीक आहे, बाकीचे त्यांचे तर रस्ते असतील, बाकी त्यांचं चालू आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलंय ते? बरं ठीक आहे, त्यांनी समजा एखादी योजना आणून दिली तर खाली इथं गाव लेवल पर्यंत पोहोचत नाही ना. कोणतीही योजना असू दे तुमची, ती मधल्यामध्येच गायब होत असते. शरद पवारांबद्दल काय मत आहे तुमचं? शरद पवार साहेबांबद्दल तर मग चांगलेच आहेत पवार साहेब, त्यांचे पण ते योजना वगैरे आणतात. दोन्ही पक्षातले नेते सगळ्या योजना असतील, शासकीय योजना घेऊन येत असतात, पण ते ना तळागाळातल्या लोकांपर्यंत जात नाहीत. आता स्टार्टअप इंडिया सारख्या योजना आहेत, ते तळागाळासारख्या लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, युवा पिढीपर्यंत जात नाहीत, ते मधल्यामध्येच गायब होत असतात. राज्यातलं राजकारण कसं चाललं दिसतंय? माड्यातलं तर आहेच, त्याच्यावर बोलूच आपण. राज्यातलं राजकारण कसं चाललं वाटतं? राज्यातलं राजकारण पाहता की माणूस एकनिष्ठ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे मावळे एकनिष्ठ होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोलाचा होता, तसं आज आता काय राहिलेलं नाही. माणसं एकनिष्ठ नाहीत का नेते ह्या लोकांचा गैरफायदा घेतात असं वाटतंय? पक्षाची फोडाफोडी होते, अमुक एक जण सकाळी एका पक्षात आहे, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात आहे, तर मग दुसऱ्या पक्षात आहे, तो तिसऱ्याच पक्षात जातोय. शेवटी कोण कुठं जाईल हे काय, शेवटी त्यांची नाईलाज असेल. शेवटी कोणाचं ना कोणाचं तर काहीतरी असते, त्यामुळे शेवटी त्यांची नाईलाज असेल म्हणून ते असेल. पण कसं आहे, त्यांना एक जनतेनं एक
आपला मेंबर म्हणून पाठवलेला असतो. पण ते जनतेचं असं होतंय की मग त्यांच्या मतांना काय किंमत राहत नाही ना. 2024 ला मोदी सरकार येईल का? काय सांगू शकत नाही. जर आता असं समजू अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहिला आणि माड्याचे पुढचे खासदार झाला, सपोर्ट कुणाला देणार, मोदींना की राहुल गांधींना? तसं बघताय ना, मी आधी जनतेला विचारणार आपल्याला सपोर्ट कोणाला द्यायचे. आताची स्थिती पाहता की लोक 80% सपोर्ट करतात. मी आता अनिल राव काय झाले सांगतो तुम्हाला. आता काय होतं, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, कामगारांचे प्रश्न घेऊन एका बाजूला इलेक्शन लढवलं जाते आणि तेच नेते उद्या प्रस्थापित नेत्यांच्या मांडीला बसतात आणि शेतकऱ्याला विसरतात. अशी लय उदाहरण आहेत. आपण काय आता नाव नको घ्यायला, अशी लय उदाहरण आहेत. अनिल राव तसंच करतील का? नाही, तुम्ही म्हणताय ना, कारण का मी आहे ना त्या स्थितीतून आलोय, त्या परिस्थितीतून आलोय. मला माहिती आहे की बाबा मी ज्या वेळेस होतो काय परिस्थिती आहे, कसं उन्हातानामध्ये काम करावं लागते, घाम गाळून कष्ट करून ते पीक आणावं लागते आणि शेवटच्या समजा एक 15 दिवसात जर का ते नष्ट होत चाललं, समजा पाणी इदमान असेल, सुका दुष्काळ असेल, मग ते शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी असते, ते मला माहिती आहे काय असते ते. मी त्याच्यातूनच आलेलो आहे. खासदार झाला तर काय कराल हे सांगा जनतेला. जनतेला एवढंच सांगतो, मी जर का खासदार झालो तर महत्वाचा प्रश्न आहे आपल्या, हा जो माढा लोकसभा आहे तो महत्वाचा प्रश्न आहे, तो पाण्याचा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो युवा पिढी आहे ती बेरोजगार आहे. आणि ती बेरोजगार ह्याच्यामुळे आहे, ती शेती पण करू शकते, शेतीला काही हमीभाव नाही. कुठलेही तुम्ही घ्या, शेतीला हमीभाव नसल्यामुळं प्रत्येक तरुण वर्ग आहे ना तो पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये कामाला जातोय. मग मी खासदार झाल्यावर फक्त शेतकरी आहेत, शेतकरी कामगार वर्ग हाच मागं राहिलेला आहे. बाकी जे बिझनेसमॅन असतील, नोकर वर्ग असतील, ते हायस्ट लेवलला आहेतच. शेतकरी कामगार वर्गच खाली आहे, त्यांच्यासाठी मी काम करेन. घोषणा काय ठरली का अशी पक्षाची? सॉरी, पक्षाची घोषणा एकच आहे की शेतकरी संघर्ष, शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. आता अजून अधिकृत काही घोषणा झालेली नाहीये की बा किती तारखेला कसं कसं काय काय नियोजन ते ठरलंय, पण आता अधिकृत प्रचाराची सुरुवात झाली नाही. प्रचाराची योजना कशी कशी सुरू आहे? बैठका वगैरे सुरू आहेत का आता, जशा नेत्यांच्या सुरू आहेत? तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला फोन येतात की तुम्ही इकडे या, ह्या गावाला या, त्या गावाला या. पण काय होते, आता माझं काम आहे घरचं आहे, मी एवढा काही मोठा नाही, घरचं काम धंदा उरकून मी जातो तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कुठं कुठं जाता? मी फलटण तालुक्यात गेलोय. फलटण तालुक्यात 3-4 गावांना भेट दिली. कसा रिस्पॉन्स? 100% प्रतिसाद आहे. पण मतदान करणार का? 100% करणार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जनता हुशार आहे का नेते हुशार आहेत? जनता हुशार आहे. हुशार आता झाली जनता हुशार. पण मग ते मतदान करतील का? जसं आता काही ठिकाणी कसं असतं, गर्दी जमती, मतदान करतीलच असं नाही, असंही होतं. जनता हुशार झाली आता. नाही, जनता हुशार झालेली आहे, त्यांना माहिती आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. साधारणतः एक 75 ते 80च्या दरम्यानचे एक वयस्कर बाबा होते. ते मला म्हटले की ते दुसऱ्याला सांगत होते वय किती, तर त्यानं सांगितलं 26 वय. तुम्हाला एवढा तरुण मुलगा दिल्लीला जातोय, माझं मत त्यालाच. मग तेवढं ऐकून मला अभिमान वाटला की जी पिढी आहे, जे वयस्कर पिढी आहे, ज्याने अनुभव घेतलेला आहे, ती पण आपल्याला सपोर्ट करते. एकंदरीत आता लढवायचं कन्फर्म झालंय. लढवायचं कन्फर्म. तर हे होते अनिल शेडगे आणि त्यांनी आपल्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला पाडापाडीचं, कुणाला पाडायचं हे सगळा पॅटर्न सेट होत आहे, दुसऱ्या बाजूला उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार याबद्दलही बऱ्याच चर्चा सुरू आहेत. कारण एका बाजूला रणजितसिंग निंबाळकर यांची उमेदवारी ठरली असली तरी तुतारीवर कोण लढणार का आणि कोण लढणार या चर्चा सुरू आहेत. अशा दोन्ही चर्चा सुरू असताना तिसऱ्या बाजूला 26 वर्षाचे असणारे अनिल शेडगे, ज्यांचं MA झालेलं आहे, तर असे युवा शेतकरी वर्गातून आलेले युवा नेते, बरोबर ना? युवा नेते म्हणून नका, शेतकरी सर्वसाधारण आहे. मी तुमच्या वयाचाच आहे. शेतकरी सर्वसाधारण असे असणारे अनिल शेडगे उभे राहिलेले आहेत. ते नेमके येत्या काळामध्ये निवडून येतील का हे आता येत्या काळातल्या त्यांच्या प्रचार यंत्रणेवरती आणि एकूणच जनतेच्या कौलावरतीच ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, अनिल शेडगे हे माढ्याचे पुढचे खासदार होतील का? तुमच्या मते माढ्याचा पुढचा खासदार कोण असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या
विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.